UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे, उदय सामंत, गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या भेटीनंतर महाजन सागर बंगल्यावर। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेटीगाठी वाढल्या। शंभूराज देसाई, श्रीकांत शिंदे, संजय शिरसाट, उदय सामंत यांनी घेतली शिंदेंची भेट। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। शिवसेना आमदारांसोबतही बैठक। एकनाथ शिंदे यांची ज्युपिटर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी। ताप, घशाचा संसर्ग झाल्याची माहिती। प्रकृती उत्तम, चेकअपसाठी आलो होतो। तपासणीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल। सध्याच्या नाट्यात शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। परिस्थिती नक्कीच जटिल, आमचे सगळे निर्णय एकनाथ शिंदे घेणार। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नव्या सरकारच्या शपथविधीची लगबग। आझाद मैदानावरील तयारीचा महायुतीच्या नेत्यांकडून आढावा। पंतप्रधान मोदींसह 22 राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत महंत सुद्धा सोहळ्यासाठी हजर राहणार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार, तर शरद पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना निमंत्रण मिळणार। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार आणि शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे यांनी सत्तेत यावं, शिंदेना गृहमंत्रीपद मिळावं, शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांची मागणी। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्यावर दावा, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल, तेव्हा आम्ही आमची बाजू मांडू, सुनील तटकरे यांची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 आणि शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिंदे निवडीस आम्हाला देखील मंत्रिपद द्या, छगन भुजबळांची मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट। महायुती सरकारमध्ये आरपीआयला 1 मंत्रिपद देण्याची आठवलेंची मागणी। मनसेकडून गिरगावमधील परप्रांतीय व्यापाऱ्याला चोप। व्यापाऱ्याकडून मारवाडीमध्ये बोलण्याचा आग्रह। महिलेचा आरोप, मलबार हिल परिसरामधली घटना। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही राज्यांना पावसाचा इशारा। थंडीचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण। आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी। उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला धमकीचा मेल। पोलीस आणि सीआयएफएसकडून ताजमहालाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ। पॉर्नोग्राफी प्रकरणी चौकशीला हजर न राहिल्यामुळे राज कुंद्राला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।